आणि राज ठाकरेने मोठा खळबळजनक दावा केलेला आहे की अजित पवार गटाचे 42 आमदार आणि शरद पवार गटाचे 10 आमदार कसं काय निवडून आले हे शक्य नाही। नेमकं काय प्रकार आहे त्याचाच एक रिपोर्ट बघूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 2 महिने झाले आहेत। त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निकाल लागल्यानंतर सगळीकडे सन्नाटा होता। शिवाय कुणालाही कळलं नाही असं कसं काय झालं ते असं वक्तव्य केलं आहे। एवढंच नाही तर जे अजित पवारांना एक खासदार निवडून आला होता त्यांचे 42 आमदार कसे निवडून आले, लोकसभेनंतर 4 महिन्यातच लोकांचं इतकं मत कसं काय बदललं असाही सवाल राज ठाकरे यांनी केला आहे। तसंच बाळासाहेब थोरात 7 वेळा निवडून आले होते ते कसं काय पडले असा प्रश्न विचारत निकालाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडलेली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माझ्याकडे संघाने संबंधित एक गृहस्थ आले होते। मला त्यांनी एक वाक्य सांगितलं। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा। निकालानंतर महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला ते कसलं उद्योग आहे। आमचे राजू पाटील आज इथे बसले आहेत। त्यांचं एक गाव आहे तिथे त्यांना मतदान होत 1400 लोकांचं गाव आहे ते। या गावात राजू पाटील यांना किती मतं मिळाली असतील पण एक पण त्यांना मत मिळालं नाही। कसं काय शक्य आहे, संपूर्ण गावात एकही मत मिळालं नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। मराठवाड्यातला आपला एक पदाधिकारी आहे तो नगरसेवक आहे। तो नगरसेवक असताना त्याला 5,500 मतदान त्याच्या भागातून, यावेळी विधानसभेला उभा असताना त्याला किती मतदान झालं असेल तर 2,500 मतं। अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसतच नाही। निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पाडलेल्यांचं काय घेऊन बसला आपण। निवडून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढ म्हणून। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 7 वेळा आमदार झाले होते। ते 7 वेळा 70 ते 80,000 मताधिक्याने निवडून यायचे। त्यांचा 10,000 पदांनी पराभव झाला। कदाचित अनेक लोक बोलतील राज ठाकरे पराभूत झाल्याने हे बोलत आहे। मी नाही, संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय। जे निवडून आलेत आणि सत्तेत आहेत त्यांचे मला अनेकाचे फोन आले आणि त्यांना शॉकही बसला आहे। तसेच भाजपला 132 जागा मिळाल्या, चला ठीक आहे। 2014ला त्यांना 122 जागा मिळाल्या होत्या, नंतर 105 जागा, आता 132 आल्या, समजू शकतो। अजित पवारांचे 42 आमदार निवडून आले, त्यांचे 4-5 आमदार तरी येतील का असं सगळ्यांना वाटत होतं। कुणाचा तरी विश्वास बसेल का, जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत त्यांच्या जीवावर भुजबळ आणि अजित पवार मोठे झाले त्यावर शरद पवारांना 10 जागा न समजण्याच्या पलीकडे गोष्ट आहे। 4 वेळा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी सर्वाधिक काँग्रेसने निवडून आले, त्यांचे यावेळी फक्त 15 आमदार निवडून आलेत। लोकसभेला 1 खासदार निवडून आलेला अजित पवारांचे 42 खासदार आलेत। काय झालं कसं झालं या संशोधनाचा विषय आहे। मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मतदानावर जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे ते आपल्यापर्यंत आलं नाही, लोकांनी मतदान केलं पण ते गायब झालं। अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची आहे, ही गोष्टही निघून जाईल। कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही असंही राज ठाकरे म्हणाले। निश्चितच त्यांना जे आरोप प्रत्यारोप केलेले ते एकदम खरे आणि खुरे आहेत, कारण की हे सगळी मोहमाया ईव्हीएमची आहे। ईव्हीएम मशीन जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच होणार आहे, कारण की जोपर्यंत ईव्हीएम घोळ होतो तोपर्यंत अशा प्रकारचे प्रकरण समोर आलेले आहेत आणि बड्या नेत्याला याचे झटके बसले आहेत। उदाहरणामध्ये बाळासाहेब थोरात घ्या, ते 7 ते 8 टर्मचे आमदार आहेत, तर एक आमदार 5 वर्षासाठी निवडून आलेलं, जवळपास त्यांचं आयुष्य गेलेलं आहे त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारचे एवढे मोठमोठे आमदार सुद्धा पराभूत झालेले आहेत। तर बाळासाहेब थोरात यांची भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते आणि त्यांची तुलना अशा प्रकारे केली जाऊ लागली होती, परंतु राज ठाकरे यावर बोलले ते बरं वाटलं। परंतु त्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये एक जनतेला इशारा दिलेला आहे की ही सगळी ईव्हीएमची मोहमाया आहे आणि कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही असे ते म्हटले आहेत। गोष्टही निघून जाईल। आता ही गोष्ट आता जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत निघून नाही जाणार राजसाहेब, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि सगळ्यांना मिळून जर यावर बहिष्कार टाकला तर काहीतरी होऊ शकते, आशाची किरण जागू शकते। कारण की शरद पवार गटाला सुद्धा तीच हालत झालेली आहे आणि जे उद्धव सेना जे त्यांची शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची, त्यांची सुद्धा उलटीच गत झालेली आहे। म्हणजे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून होत आहे ते अशा पद्धतीचं होत आहे की महाराष्ट्राची जनता काही शॉक मध्ये आहे। महाराष्ट्राच्या जनतेलाच कळणार नेमकं कोण सत्तेवर आहे आणि कोण नाही। महाराष्ट्राची जनता लाडकी बहीण म्हणजे गुंतवून गेली, त्यामध्ये काय बोलावं आता। असो, तोपर्यंत हा मुद्दा खूप गंभीर आहे। जोपर्यंत
ईव्हीएम बंद होत नाही आणि बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत असंच होणार, एवढं मात्र ठाम आहे.